सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओ पहिला पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार। मस्त हिवाळा सुरू झालेला आहे, तर हिवाळा स्पेशल अशी मेथी मलाई हॉटेलसारखी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। मी इथे एक जुडी मेथी स्वच्छ निवडून धुवून मग बारीक चिरून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि ते थोडंसं वितळल्यानंतर त्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती आपण थोडीशी परतून घेऊयात। मंद आचेवरतीच आपल्याला परतायची आहे। आणि ह्या मेथीसोबत मी थोडे कोवळे देठ देखील घेतलेले आहेत, कारण देठामध्ये जास्त न्यूट्रिएंट्स असतात त्यामुळे। आणि अतिशय मंद आचेवरती आपल्याला ही मेथी थोडीशी परतून घ्यायची आहे। परतून थोडी कमी झाली की त्यामध्ये आपण एक चिमूटभर साखर घालून घेऊयात, कारण या साखरेमुळे आपल्या मेथीचा जो रंग आहे तो मस्त हिरवाच राहील, काळपट होणार नाही। आता ही चिमूटभर साखर घातल्यानंतर देखील 1-2 मिनिटं परतूयात आणि अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला ही मेथी झाकून ठेवायची आहे मंद आचेवर। बघा मस्त वाफ आलेली आहे। आता ही आपली वाफवलेली मेथी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। मी इथे एका छोट्या डिशमध्ये काढून घेत आहे। मस्त हिरवा रंग आलेला आहे आणि एकदम मऊ झालेली आहे आपली मेथी। आता याच कढईमध्ये आपण एक अर्धा डाव तेल घेऊयात आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक हिरवी मिरची तुकडे करून 4-5 लसूण पाकळ्या, थोडे आल्याचे तुकडे आणि काजूचे देखील तुकडे 5-6 काजूचे तुकडे आपण घालून घेऊयात आणि हे थोडंसं परतूयात। आता हे परतल्यानंतर यामध्येच आता आपण 2 मोठे कांदे थोडेसे बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील परतून घेऊया। एकदम बारीक चिरायची गरज नाही आहे आणि खूप परतायचा नाही आहे कांदा, आपल्याला थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊयात। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन एखादी मिरची याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मेथी मलाई ही थोडीशी गोडसरच भाजी असते त्यामुळे फक्त चवीसाठी म्हणून मी इथे एकच मिरची ॲड केलेली आहे। लाल तिखट देखील आपण वापरू शकतो, पण त्याच्याने थोडासा भाजीचा रंग लालसर येतो। आता हे जे कांद्याचं सारण आहे ते गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा मस्त स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। आता ह्याच कढईमध्ये आपण परत एकदा अर्धा डाव तेल घेऊयात, त्यामध्ये थोडेसे जिरे घालूयात। जिरे मस्त परतले गेले की आत्ता जी आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवली होती ती पेस्ट देखील आपण ह्यामध्ये परतून घेऊयात। मस्त वास येत आहे। आपण आधी कांदा परतून घेतल्यामुळे मस्त एकजीव अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि यामुळे भाजी देखील छान मिळून येते अशा पद्धतीने केल्यानंतर। आणि महत्त्वाचं म्हणजे भांडे देखील जास्त होत नाहीत, एकाच कढईमध्ये भाजी करून पूर्ण होते। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचाभर पाणी घालून ते पाणी देखील आपण ह्यात घालूयात आणि आणखीन एकदा आपण ह्या पेस्टला छानपैकी परतून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला आपण इथे वापरूयात आणि छोटा अर्धा चमचा हळद पावडर। तुम्ही इथे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला देखील वापरू शकता, पण किचन किंग मसाल्याचा जो स्वाद आहे तो उत्कृष्ट लागतो, अगदी हॉटेलसारखाच स्वाद येतो आपल्या भाजीला। आता असं कढईला सुटायला लागली ही पेस्ट की त्यामध्ये आपल्याला छानपैकी मोठा बाउल भरून साय घालून घ्यायची आहे। मी इथे 2 दिवसाची चांगली साय साठवून ठेवली होती, ती आपण यामध्ये घालूयात आणि थोडी ती साय परतल्यानंतर आपण त्यामध्ये मगाशी जी परतून ठेवलेली मेथी आहे ती देखील मिसळूयात। बघा मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपली भाजी अतिशय सुंदर दिसायला लागलेली आहे। आता आपण मंद आचेवरती याला 1 मिनिट वाफ काढून घेऊयात, म्हणजे आपली भाजी तयार होईल।
आता आपली भाजी तयार आहे. बारीक अशी उकळी देखील फुटलेली आहे. मस्त गरमागरम भाजी. वाव, भाकरीसोबत, रोटीसोबत, पोळीसोबत खायला तयार आहे. चला लगेचच लाईक करा, ट्राय करा. धन्यवाद.